आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। उमरगा येथील वृक्षप्रेमी जिल्हा परिषद शाळा तुगाव इथं सध्या शिक्षक या पदावरती कार्यरत असणारे दयानंद पाटील यांचा समाज विकास संस्थेचे भूमिपुत्र वाघ आणि मॉर्निंग मधील सर्व ज्येष्ठ इंजिनियर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, गुणवंत परिवारांच्या वतीनं राजमाता जिजाऊ चौक, उमरगा, जिल्हा धाराशिव या ठिकाणी दयानंद पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। टाळ्यांच्या गजरामध्ये वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी समाजसेविका, अनाथांची माय, गरिबांची आई विद्याताई वाघ, भूमिपुत्र वाघ, सुवर्ण उगले, माने गुरुजी, बाबरे सर, इंजिनियर सूर्यवंशी बापू यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ आणि 7 वृक्ष देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर परिसरातील शिक्षक, प्राध्यापक, इंजिनियर मित्रगण यांनी आपल्या भावना व्यक्त करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। सर्व मित्र परिवारांचे आणि पाटील परिवारांचे धन्यवाद भूमिपुत्र वाघ यांनी मानले। वृक्षदानाचा महोत्सव हा गावागावात, शेतात, बांधावरती, पडीक जागेवरती व्हावा। उमरगा शहरातील अनेक झाडांचं संगोपन करणारे पाटील असे लाखो हात उभे राहावेत असं त्यांनी आवाहन केलंय। या कार्यक्रमाच्या निवास व्यवस्थेसाठी अक्षय कांबळे यांनी कार्य पार पाडले। सोबत मॉर्निंग वॉक मधल्या सर्व सदस्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या। उमरगा धाराशिव मुख्य संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। पदस्पर्शाने पुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मायभूमीला वंदन करतो। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन करतो। मित्रांनो, दयानंद पाटील, दयानंदाचा अर्थ दया म्हणजे प्रेम, प्रेम व्यक्त करणारं, प्रेम दान करणारं असं ते व्यक्तिमत्व। आणि आयुष्यामध्ये नावाप्रमाणे शिक्षकी पेशा मिळावा आणि त्यांनी मुलांच्या वरती प्रेम करावं, झाडा झुडपांच्या वरती प्रेम करावं, प्राण्या पक्ष्यांच्या वरती प्रेम करावं। आजची घटना आहे, एका पाईपमध्ये त्रुटीमध्ये बेंडकुळी अडकली, तर तिचं ते पाईप व्यवस्थित कट करून, पाईप न फोडता त्याचे ते बारक्यात जाळी असते ती कट करून 2 बिंडकुळ्या बाहेर काढल्या, त्याला जीवदान दिलं, त्याचे फोटो मी आज पाहिले। जोरात टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करू। सांगायचं तात्पर्य, प्राणी मात्रावरती दया करणारी मंडळी ही जगासाठी प्रिय असतात। आम्ही आज राजमाता जिजाऊ चौक, उमरगा, जिल्हा धाराशिवात आहोत। पाटील सर हे एक असं एक व्यक्तिमत्व आहे की ते निसर्गप्रेमी आहेत, हाडामासाचे शिक्षक आहेत, प्राणीमात्रावर दया करणारे आहेत आणि त्यांनी एवढं भरपूर असं योगदान निसर्गप्रेमासाठी किंवा ह्या वृक्षासाठी आमचे हे वॉकिंग ग्रुपचे सदस्य आहेत। त्यांनी जवळजवळ 150 ते 200 झाडं या ठिकाणी दररोज सकाळी त्या झाडाची निगा, जी काही काट्या वगैरे लावलेल्या आहेत ते किती व्यवस्थित त्यांनी म्हणजे लावलेले आहेत आणि त्यांनी झाडाचे संगोपन करण्यामध्ये त्यांचा खरा तर सिंहाचा वाटा आहे। आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी आपण जिजाऊ चौकामध्ये आणि वॉकिंग ग्रुपच्या तर्फे आपण त्यांचा या ठिकाणी वाढदिवसाचा आपण सोहळा संपन्न केलेला आहे। वाढदिवसाच्या निमित्तानं मॉर्निंग वॉकचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपचे सर्व सदस्य, ज्येष्ठ आदरणीय आमचे गुरुवर्य माने गुरुजी, सर्वजण आपण सर्वांच्या अगदी सुरुवातीला मी तुमच्या चरणावरती साष्टांग दंडवत करेन मी सुरुवातीला, कारण माझ्या आयुष्यातला असा एवढा मोठा उत्सव, तसं तर मी म्हणतो की वाढदिवस कधी साजरे केले नाहीत आणि केले परंतु वेगळ्या पद्धतीने केले। कुठंतरी मतिमंद विद्यालयामध्ये गेलं, निराधार विद्यालयामध्ये गेलं, असं काही तर मदत केली, पण असं करण्याचा हे नव्हता माझा। माझं आणि सरांचं गेल्या 3-4 महिन्यापासून चालू होतं, सर तुमचा वाढदिवस कधी आहे, वाढदिवस कधी आहे। मग मी सरांना म्हणत होतो की सर मी साजरा करत नाही सर, मला स्वतःला जरा अवघडल्यासारखं वाटतं। तसं झालं आज प्रत्येकाची भाषणं होत असताना मला म्हणजे एवढा मोठा माणूस कधी झालो आणि मग मी जास्तीत जास्त माझा वाढदिवस गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न केला। तर कालच्या एका नामानं तो माझा गोपनीय असलेला वाढदिवस गोपनीय
आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं हे सगळ्या आनंदाचे क्षण मला आज उपभोगता आले. इथं आल्यानंतर अगदी सुरुवातीला खूप जणांच्या ओळखी नव्हत्या, परंतु जेव्हा प्रत्येकाचा विषय कळत गेला, आता राजसाहेबांचं आम्ही त्यांच्या घराच्या जवळ 7-8 वर्ष होतो, पण त्यांचा आमचा नमस्कार कधी नव्हता. परंतु मी एका दिवशी झाडाला आळा करत थांबलेलो होतो. एक जाळी टाकायची होती मला वरून अशी, आणि मी एकटाच जाळी टाकतोय, त्यांनी बघितलं आणि ते माझ्यासोबत आणि लगेच माझ्या मदतीला लागले. विषय कळला की बाबा ह्या माणसाला झाडाबद्दल प्रेम आहे, आणि विषय दोघांचा सारखा झाला की मग मैत्री होते. हा, तिथं वयाची अट नसते, तिथं बाकीच्या गोष्टीची तो उच्च आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, असं काही नसतं. दोघांचे विचार एक असले, विषय एक असले, कृती असली की आपोआप मैत्री होते. आणि तसं मग मी तुम्हा सगळ्यांच्या सोबत जोडला गेलो. तुम्ही सगळ्यांनी मला स्वीकारलं. तुम्ही जितकी माझी स्तुती केली आहे, खरं म्हणजे ती स्तुती आणि वस्तुस्थिती तशी काहीच नाही. स्तुती जास्तीत जास्त चांगलं करण्याचा, जास्तीत जास्त कुणाला आपला उपद्रव होऊ नये असं जास्तीत जास्त प्रयत्न असतो माझा. शाळेमध्ये तसंच असतं. आणि जरा मला झालं ते प्राण्यांच्या बाबतीत, मी त्यांची जी व्यथा बघितली. घर नसतं, दार नसतं, झोपलेले असतात, त्यांना कुणी बघत नाही. मग थोडासा त्याबद्दल प्राणी मित्र म्हणून थोडंसं काम करायला लागलो. वृक्षांच्या हेचा हा विषय तर अगदी लहानपणापासूनचाच माझा आहे. झाडांबद्दल भांडणं घेतली, तुम्ही पण घेतली असतील बघा. अनेक लोकांची भांडणं घ्यायची वेळ आली झाडांबद्दलची. तेव्हा आपण सगळ्यांनी प्रेमाच्या दिवशी दिले पाच सरांनी, तुम्ही सगळ्यांनी, त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा मनात खरं तर कालपासून आजपर्यंत 5-7 वेळा झाला ते केलं. मला स्वतःला आनंदी वाटला आणि थोडा अवघडल्यासारखंही वाटलं. तरीही तुम्ही सगळ्यांनी हा वाढदिवस अतिशय मनापासून साजरा केला. आमच्या त्यांना घेऊन आलो मी, ते उपस्थित राहिले. 7 असते यांचे मला 7 वर्षाचे सगळं मला करता येतं. भविष्यामध्ये तुमच्यासोबत मी अगदी निर्वाहाकडे राहण्याचा प्रयत्न करताना, प्रेमाने राहण्याचा सगळ्यांनी मला स्वीकारलं, प्रेम दिलं, त्याबद्दल मी तुमच्या पायावर पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि तुमच्या शुभेच्छांचा स्वीकार करून मी त्यांच्या भावना कुठे राबताय, मदतीला कोणी येत नाही, लोक काय म्हणत असतील. ताई प्रामाणिक सांगतो, हा माणूस देव आणि हा देव आहे म्हणून झाडासाठी. आणि कधी कधी आपण व्यक्त होताना खूप असं वाटतं की माझा नवरा एकटाच जगतोय, येणारी जाणारी माणसं का बरं मदत करत नसतील. तर सुरुवातीला म्हणतात ना, महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचं, सावित्री हे बीज बघ, हे गाडल्यानंतर ते उगवतं. तेव्हा सुरुवात आपण केली की हजारो हात निर्माण होतात. गुरुजींचं मनगट बळकट व्हावं यासाठी सगळ्यांना विनंती करतो. ज्याला की मी 25 वर्षाच्या पूर्वीपासून ओळखतोय. अतिशय शांत, संयमी आणि नेहमी विद्यार्थीप्रिय असणारे शिक्षक, ज्यांच्याकडं कुठल्याही गोष्टीवर उपाय आहे आणि नेहमी वृक्षाची जोपासना करणारे गायक, उत्तम गायक, उपक्रमशील शिक्षक अशा पाटील सरांचा आज वाढदिवस या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे. तर आदरणीय पाटील सरांना माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून पुढील आयुष्यासाठी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपतो. काय पाटील सर, अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.